नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गुळे पाटील नॅचरल फार्मच्या बन्सी गावाच्या शेतामध्ये उभे आहोत आणि आज आपल्या शेतामध्ये या ठिकाणी बेल टॉनिक म्हणजे पोटॅशचा फवारणी या ठिकाणी करण्यासाठी माझ्याच गावातील प्रकाश पडोळ हा माझा बांधभाऊच आहे। हा दुग्ध व्यवसायाबरोबर शेती पण करतो, तसेच माझ्याकडं फवारणी मारण्यासाठी मी त्याला दररोज बोलत असतो। तर त्यांनी आता या ठिकाणी ह्या शेतामध्ये किती वेळा स्प्रे मारलाय तर सांग प्रकाश। या ठिकाणी या शेतामध्ये मी 2 वेळेस फवारणी केलेली आहे। हां, तर दोन्ही वेळेस आपण काय फवारणी केली या ठिकाणी? दोन्ही वेळेस आपण कल्की आणि बेल टॉनिक फवारणी केली। बेल टॉनिक फवारणी केली। तर त्या ठिकाणी तुला मावा, तुडतुडे, थ्रिप्स काही जाणवलंय का? मी या शेतामध्ये फवारा मारताना मला या शेतात मावा, थ्रिप्स किंवा पाकोळ्या हे कोणत्याही प्रकारचं दिसून आलं नाही। पण दुसरीकडे जो फवारा मारतो मी केमिकलचा फवारणी शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे केमिकलचा फवारा मारत असताना मला त्याच्यावर तुडतुडे, मावा किंवा इतर काही पाकोळ्या बिकोळ्या उडताना दिसतात। पण ह्या शेतामध्ये आला असा अनुभव आला की या शेतात मला काही बी कोणत्याही प्रकारचे तुडतुडे किंवा मावा किंवा थ्रिप्स या गोष्टी उडताना काही किंवा जाणवल्या नाही। बरं, तू आपल्या खपली गावावरती पण 2 स्प्रे केले। हा, खपली गाव त्या ठिकाणी पण आपण काय स्प्रे घेतला? कल्कीचा स्प्रे आणि कल्कीचाच कल्की तिकडे कल्की अजून तिकडे आपण बेल टॉनिक वापरलेला नाही, कारण तो गहू छोटा आहे आपला। तर केमिकलचे लोक केमिकलचे फवारणी मारून पण कीड आहे। आणि या ठिकाणी आपण जे निसर्ग आधारित शेती करतो या ठिकाणी आपण कुठल्याही केमिकल, आता तू पहिल्या दिवसापासून माझ्याकडे फवारणी करले होतो, आपण कुठल्या तुझ्या पंपात फवारणी केमिकल वापरले का आजपर्यंत? नाही। तर बघा शेतकऱ्यांना मला हे सांगायचं आहे की केमिकलच्या शेतीमध्ये आपण जेव्हा वारंवार केमिकलचे स्प्रे करतो त्यावेळेस आपल्याकडे कीड ही वारंवार येत राहते। या ठिकाणी नैसर्गिक शेतीमध्ये असं आता आपण बेल टॉनिक अजित परब सरांनी जे आजच्या कलियुगाच्या शेतकऱ्यांसाठी जे अमृत तयार केलेलं असेल, मी अमृत म्हणतो कारण की ते वापरल्यानंतर आपल्या शेतामध्ये कीड येतच नाही, हे जिवंत उदाहरण आहे। आणि हा जो प्रकाश आता या ठिकाणी आपल्याशी बोलला तर तो दिवसभरामध्ये कमीत कमी 5-6 एकरावरती फवारणी करत असतो आणि त्याचा मगाशी आम्ही फवारणी करत असतो बोलला की सर या ठिकाणी मला मावा तुडतुडे काहीच नाही। बाकीच्या लोकांच्या शेतामध्ये जो गहू आहे तो ओंबी अशी पूर्ण काळी झालेली माव्यानी, तुमच्याकडे तर काही दिसत नाही। मग मी त्याला म्हटलं तू माझ्याकडे कल्कीचे स्प्रे मारतो, या व्यतिरिक्त मी कधी स्प्रे मारलेला नाही, कारण की कामाच्या आवाक्यामुळे मला सध्या स्प्रे करायला वेळ भेटत नाही। त्याला मी मदतीला बोलत असतो, तर हा त्याचा अनुभव या ठिकाणी त्यांनी शेअर केलेला आहे। तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो किंवा तुम्ही एकदा त्याचा ट्रायल म्हणून 5 गुंठ्यावरती एखाद्या गुंठ्यावरती तरी कल्कीचा वापर करून बघा, तुम्ही भाजीपाल्यावरती करून बघा। जर दर अमावस्या पौर्णिमेच्या अगोदर जर स्प्रे घेतला तर कीड येत नाही, हा आमचा अनुभव आहे। तर या ठिकाणी आज आम्ही फक्त या ठिकाणी बेल टॉनिक पोटॅशचा फवारणी केला आहे, कारण की गव्हाची उंब्या त्या ठिकाणी अर्धी झालेली आहे आणि आता या ठिकाणी गहू पूर्ण भरण्यासाठी आम्ही हा स्प्रे केलेला आहे। ह्या गावाला फक्त आता शेवटचं पाणी दिल्यानंतर ह्या गावाचं पाणी बंद होणार आहे। धन्यवाद।